ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, हे उद्विग्न उद्गार आहेत ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे। 2022च्या ऐतिहासिक उभ्या फुटीनंतर जवळपास 4 वर्षांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याची चर्चा आहे। या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी चाचपणीसाठी मातोश्रीवर सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती। त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचंय त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ असा सवाल उपस्थित करत नाराजी आणि असमर्थता व्यक्त केली। 60व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या हालचाली शिंदेंकडून सुरू असल्याची चर्चा आहे। दुसऱ्या शक्यतेनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी ऑपरेशन टायगर राबवलं जाऊ शकतं, पण यामध्ये कायदेशीर अडचण आहे। सध्या तरी हे ऑपरेशन आकड्यांच्या गणितात अडकल्याचं समजतंय। त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पडणार की ठाकरे सावरणार हे पाहावं लागेल। दरम्यान खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नेमकं काय मार्गदर्शन केलं, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। आज माझा नाही पण उद्या माझा नक्की असून तोपर्यंत सोसावं लागेल। बाळासाहेबांची शिवसेना सोडून जाणाऱ्यांना पश्चाताप होईल, मात्र वेळ गेलेली असेल। पक्षात 4 वर्षांपूर्वी मोठी फूट पडली, मी मुख्यमंत्री होतो, सगळ्यांना कळतं समजतं, ते मला माहित नव्हतं का? मला कुणकुण होती, मात्र मी कुणालाच बोललो नाही, त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल्स तयार केल्या नाहीत। ज्यांना जायचंय त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ? ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंतिम बोलणी झाली आहे, असा मोठा गौप्यस्फोट केलाय शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी। ऑपरेशन टायगर फायनल झालं असून आमदार खासदारांच्या पक्षप्रवेशाची तारीखही लवकरच ठरेल, असं कृपाल तुमाने म्हणाले। टायगर हे लवकरच सक्सेस होणार आहे। उबाटाचे 7 खासदार अगदी थोड्या दिवसामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून ते आमच्या सोबत येणार आहे। अंतिम टप्प्यामध्ये चर्चा झालेली, संपूर्ण चर्चा झालेली आहे, फक्त ऑपरेशनची डेट फायनल व्हायची। 16 आमदारसुद्धा आमच्याकडे येईल, पण पावसाळी अधिवेशनानंतर आमदाराच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत। याची तारीख या महिन्यात ठरेल? हो, नक्कीच या महिन्यात होईल। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय। आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पथ्य पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी यांना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक, काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते, आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या लोकसभा खासदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीला 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते असं सांगण्यात आलंय। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ऑनलाईन उपस्थितीचा दावा करण्यात आलेले खासदार प्रत्यक्षात गैरहजर होते। पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई रोखण्यासाठी हे खासदार बाहेर पडणार असतील, तर 2/3 नुसार 6 खासदारांची गरज आहे। एका खासदारामुळे ऑपरेशन टायगरचा मुहूर्त अडकल्याची चर्चा आहे। खासदारांची मातोश्रीवरती बैठक झाली, ज्याची खूप चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती। कोण उपस्थित राहणार, कोण अनुपस्थित राहणार हे कोणालाच सांगता येत नव्हतं। 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते असं कळतंय, पण सूत्रांच्या माहितीनुसार ते गैरहजर होते।
आणि या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच कळसेंनी भेट घेतल्यानं याला महत्त्व प्राप्त झालंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. पुन्हा एकदा राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. कसं बघता त्या सगळ्या घटना? यामध्ये मी फक्त कॉन्स्टिट्युशनल आणि लीगल बाजू आपल्याला स्पष्ट करेल. कारण यामध्ये असं दिसतंय की उद्धव ठाकरे साहेबांकडे सध्या 9 खासदार आहेत आणि 7 खासदार काहीतरी पत्र देऊन वेगळा गट स्थापन करतायत असं एक टीव्हीच्या बातम्यावरून असं दिसतंय. तर यामध्ये हा जो आहे हे सगळं जे प्रकरण आहे हे अँटी डिफेक्शन लॉ आहे. म्हणजे 10वी अनुसूची आपल्या भारतीय संविधानामध्ये 1985 साली माननीय राजीव गांधी पंतप्रधान असताना अमेंडमेंट झाली होती आणि त्याप्रमाणे हे आता मर्जरचं प्रकरण दिसतं. पॅरा 4 प्रमाणे जर 2/3 संसदीय पक्षाचे सदस्य ते जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात अशी स्पष्ट तरतूद पॅरा 4मध्ये आहे. 9 मध्ये जर 6 किंवा 5 गेले तर त्यांच्यावर काय ॲक्शन होऊ शकते आणि 7चाच गट तयार केला जाऊ शकतो का? 7चा म्हणजे 2/3 जर गट झाला तरच ते मर्जर जे आहे विलिनीकरण त्याला मान्यता मिळू शकते. कारण तशी तरतूद आहे. त्यामुळे ते 6 किंवा 5 जर गेले तर ते मग निश्चितच अँटी डिफेक्शन लॉच्या स्कोप खाली येईल आणि त्यांच्यावर तशी कारवाई करण्याची पिटिशन देता येईल. उद्धव ठाकरेंनी काल एक बैठक घेतली आणि खासदारांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण ते असं म्हटले की ज्यावेळेस 40 फुटत होते त्याची कुणकुण मला लागली नसावी का, पण ज्यांना जायचं त्यांनी जावं आणि खुशाल राहावं असं त्यांनी म्हटले. त्याच्यात नाही, हे आता पॉलिटिकल त्यांची कॉमेंट्स आहे. आता हे याच्यामध्ये हे लिगली ते कसं त्याच्यामध्ये बसवतात, ट्रीट करतात हे आता बघता येईल आपल्याला पुढे काय होईल या प्रकरणात. ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह मोडमध्ये झालं आहे का हे सुद्धा आता तितकंच शोधणं महत्त्वाचं असणार आहे. वेळ झाल्यास हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई.